सिरीज लॉन्च केली होती जिथे आपण स्टुडंट्स जे एक्झिस्टिंग स्टुडंट्स आहे बेसिकली सेकंड इयरला असो फर्स्ट इयरला त्यांच्याकडनं आपण फीडबॅक घेत आहे की ॲडमिशन करताना कोणत्या मिस्टेक्स अवॉइड करायला पाहिजे, कोणत्या पॅरामीटर्सवर कॉलेज सिलेक्ट करायला पाहिजे आणि कोणत्या कॉलेजेस त्यांनी कन्सिडर केले होते त्यांच्या ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस. ऑलरेडी अमरावती आणि नागपूरवर आपण व्हिडिओ बनवलेच आहे, तुम्ही ते चेकआउट करू शकता. आज आपण पुण्यामध्ये आहे बेसिकली, तर आपण यांच्याकडनं फीडबॅक घेऊ आणि जनरल फीडबॅक यांच्याकडनं मिळेल जो लिटरली तुम्हाला हेल्पफुल राहणार. सो तुझं नाव काय? माझं नाव प्रणव हरडे. ओके प्रणव, कोणत्या इयरला येतो होता? मी सेकंड इयरला आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ओके, चला सगळ्यांची ड्रीम राईच ITCS आहे तेच मिळालेलं आहे, चांगली गोष्ट आहे. सो प्रणव कुठला आहे तू? तसं पुण्याचाच आहे का? नाही मी कल्याणचा आहे. कल्याणचा आहे. हा. सो प्रणव मला सांगशील का तू बेसिकली की जेव्हा आपण लिस्ट बनवतो कॉलेजची ऑप्शन फॉर्मसाठी, तर तेव्हा कोणकोणते पॅरामीटर्स बघायला पाहिजे आपण? ॲक्च्युली आपण तर पहिल्यांदा आपल्याला इंटरेस्ट काय कॉलेजेसमध्ये आपल्याला कुठल्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे, किंवा जर लोकल कॉलेज बघायला गेले तर एवढे खूप चांगले नसतात. बरोबर. पण जसं जसं आपल्याला समजा ॲडमिशन घ्यायचं आहे तर आपल्या नाही का परिस्थिती बघून पण आपण विचार केला पाहिजे. तसं आता मी तर TFWS आहे ना, TFWSने मला ॲडमिशन मिळालं. बरोबर. तर म्हणजे मी मोस्ट ऑफ द TFWS सीट आहेत ना तेच वरती ठेवलेलं आहे. ओके. मला इथे कम्प्युटर मिळालेलं आधी, पण नंतर मग मला थर्ड राऊंडला TFWS मिळालं. ओके, तू TFWS थ्रू घेतला. हा. म्हणजे तुझं म्हणणं आहे की पहिले ब्रँच फिगर आउट करायची, देन नंतर पर्सनल नुसार सिलेक्ट करायचं. कारण भरपूरदा विद्यार्थी मित्र मग टाकतो एखादा भारी कॉलेज ज्याची फीज वगैरे पण जास्त आहे, ते पण कन्सिडर करण्याचा प्रयत्न करतो. तर पर्सनल पॅरामीटर्सला कन्सिडर करूनच लिस्ट बनवायला पाहिजे. उगाच कोण कशी बनवतं त्याच्या भानगडीत नाही पडायला पाहिजे. बनून काय फायदा काही फायदा नाही. ओके, बरं तू जेव्हा लिस्ट बनवली तर तुला आठवतं की कोणकोणते कॉलेजेस, म्हणजे तू ॲटलीस्ट पुण्यामध्ये कोणते कॉलेजेस कन्सिडर करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी लिस्टमध्ये? पहिले तर COEP केला होता, Of course. नंतर PICT, नंतर VIT, PIIT आणि PCSOE ठेवलेला, आणि बरेच होते PVG असे. PVG वगैरे. आणि तसं जर तुला म्हटलं महाराष्ट्रामध्ये टॉप 5 कॉलेजेस कोणते तर सांगता येईल रफली? हा, पहिले तर MSTCET थ्रू तर हा, MSTCET थ्रू म्हणा. VJTI, नंतर आपला COEP इज बेस्ट रादर दॅन VJTI. ओके. सो आणि नंतर सरदार पटेल एक हा, SPC. हा, मुंबईचं. मुंबईचा. नंतर PICT, PICT, VIT. VIT हे बेस्ट कॉलेजेस आहे. ओके, आणि जेव्हा तू ऍडमिशन प्रोसेस केली समजा, तर तुझ्या फ्रेंड्स पण असेल सोबत, तर तुला काय वाटते कोणत्या मिस्टेक्स तुझ्या ज्युनियर्सनी स्किप करायला पाहिजे? हा सांगेल. ओके. हा सांगेल. यांनी जास्त मिस्टेक्स केलाय का? ओके, जस्ट जोक्स पार्ट. हा. तर जे ब्लाइंडली कोणती काउन्सिलिंग फॉलो नका करू तुम्ही. ओके. प्रॉपर काउन्सिलिंग घ्या. जसं की माझ्या बाबतीत एक दादा होता, त्यांनी मला गाईड केलं आणि माझे काका पण होते जे की MIT WPO ला आहेत. तर त्यांनी मला गाईड केलं की हे कॉलेज घे, तुला खूप चांगले पर्सेंटाईल आहे, तर ह्या पर्सेंटाईलनुसार तुला कोणती ब्रँच कोणते कॉलेज चांगले भेटेल. तर असं कोणत्या ब्लाइंडली कोणाला फॉलो नका करू, हेच सांगू शकतो. राईट. कारण हा, मी अजून एक तुम्हाला विचारतो, भरपूर सारे युट्यूब चॅनल्स आहेत, जसं आता आमचं पण आहे आणि बाकी पण आहे, मी नावाने घेत, चांगले चांगले चॅनल्स आहे ना जे बनवतात व्हिडिओज. तर त्याच्याबद्दल काय म्हणायचं, म्हणजे त्यांचे व्हिडिओज बघून पण रिसर्च करायला पाहिजे की नाही स्टुडंट? कारण भरपूरदा आता आम्ही पण व्हिडिओज बनवतो. मी यावेळेस ही ऍक्टिव्हिटी का करते माहिती आहे का, की तुम्ही एका रूममध्ये बसून कितीही रिसर्च केला तरी तुम्ही फिगर आउट नाही करू शकत की कॉलेजेस कोणते चांगले आहे. थोडंसं तुम्हाला एक ह्युमनली इंटरॅक्ट करावंच लागेल तुमच्या सिनियरशी. जसं आता Yes. यांनी मेन्शन केलं की मी माझ्या काकांशी म्हणा दादाशी डिस्कस केलं, ते करावंच लागेल. तुम्ही म्हणणार मी व्हिडिओ बघतो किंवा युट्यूबवर जातो, तर ते तर तुम्हाला म्हणजे थोडं फ्रेमिंगवाले आय मीन आउटपुट येऊ शकतं तिथून. बरं, तुझ्या लिस्टमध्ये कोणकोणते कॉलेजेस कन्सिडर केले तू? मी सेम पहिलं म्हणजे COEP टाकलं होतं, नंतर PICT टाकलं होतं, नंतर VIT आणि 4 नंबरला PCSOE टाकलेलं. ओके. तर प्रणव प्रमाणेच मी पण TFWSनेच आहे. म्हणजे परिस्थितीनुसार आम्ही कॉलेज चूज केलं TFWSने. मला पण पहिल्यांदा CS ब्रँच मिळाली होती, पण आम्ही IT घेतलं नंतर. ओके, IT घेतला. आणि बेसिकली ब्रँच महत्वाची की कॉलेज महत्वाचं, काय वाटते तुला? जर फॉर एक्झाम्पल मी एक सिनारिओ देतो आणि तुम्ही तिघही आन्सर देऊ शकले तर फारच छान. की फॉर एक्झाम्पल मला COP मध्ये एक नॉर्मल ब्रँच लागत आहे, इन्स्ट्रुमेंटेशन सारखी किंवा मेटलर्जी सारखी, आणि त्याच कम्पॅरिझन मध्ये मला एका टायर 3 कॉलेजमध्ये, एखाद्या XYZ कॉलेजमध्ये एक मेकॅनिकल किंवा CS सारखी ब्रँच मिळते, तर मग मी कॉलेजकडे जायला पाहिजे की ब्रँचकडे जायला आम्ही तर ब्रँचेस प्रिफर करतो पाहिजे? कॉलेजपेक्षा. कारण आत्ता सध्याचा 4 वर्षांचा विचार करून फायदा नाही, आपण भविष्याचा पण विचार केला व्हेरी पाहिजे. ट्रू, व्हेरी ट्रू. आणि त्यामुळे आपण आपल्याला जो इंटरेस्ट आहे ती ब्रँच चूज केली पाहिजे रादर दॅन कॉलेज. ओके, व्हेरी ट्रू अँड राईटली सेट. लाईक मी पण हेच रेकमेंड करेल, कारण ब्रँच 40 वर्ष आहे ना तुमच्यासोबत, कॉलेज 4 वर्ष लाईफचं, कारण तुमचं करिअर तर पुढे आहे ना. बरोबर.
ठीक आहे, चालेल. तुझ्याकडनं फीडबॅक घेऊया आपण. काय नाव आहे तुझं? जय जाधव. जय. जय कुठला आहे तू? मी बुलढाणा. बुलढाणामधला. ओके, चला, चांगली गोष्ट आहे. सो जय, मला सांगशील की कशाच्या पॅरामीटरवर कॉलेज सिलेक्ट करायला पाहिजे इंजिनिअरिंग ॲडमिशन्समध्ये? आपण पहिले तर ब्रांच डिसाईड करायला पाहिजे, आपला इंटरेस्ट कशात हा. आहे. त्या हिशोबाने मग कॉलेज आणि सिटीनुसार कॉलेज सेटिंगचा. आणि तू जेव्हा लिस्ट बनवली होती तेव्हा तुला काय आठवतं की कोणकोणते कॉलेजेस कन्सिडर केले होते? यांच्यासारखेच होते. यांच्यासारखे सेम बऱ्यापैकी अशीच हा, लिस्ट होते. CUPP. बरं, तुम्हाला थोडं सांगता येईल का पुण्यामध्ये पुण्यामधला थोडा सिक्वेन्स सांगता येईल का टॉप 10 कॉलेजेसचा? कारण कुठं डायव्हर्जन कुठं होतं माहिती आहे का? डी वाय पाटील आकुर्डीला द्यायला पाहिजे की डी वाय पाटील पिंपरीला महत्व द्यायला पाहिजे? या म्हणजे दोन ब्रँचेस सेम राहतात, एस्टॅब्लिशमेंट पण सेम आहे. तर कोणाला जमल का असं एक बेसिक 10 कॉलेजेसची लिस्ट सांग ना. हा, तू प्रयत्न म्हणजे जस्ट ट्राय इट. तर पहिलं म्हणजे सीओपी इज वन ऑफ द बेस्ट कॉलेज थ्रू MST CET. देर इज नो डाऊट. सेकंडली PICT. ओके. नंतर PICT झाल्यावर VIT, ओके. PCOE, PVG कॉलेज. त्याच्यानंतर JSPM पण चांगलं आहे, JSPM ताथवडेवालं. ओके. त्याच्यानंतर I2 IT एक चांगलं आहे. DY पाटील पण आता autonomous हा, DY पाटील DY आकुर्डी पाटील पण टॉप 10 मध्येच top येतं 10 पुण्यातल्या मध्येच, हा. कॉलेजमध्ये. अजून सांगायचं झालं तर अजून आपलं- VIIT पण छान आहे. हा, VIIT. VIIT पण टॉप 10 मध्येच येतं. आणि या SMS वगैरे? हा, AISSMS. हा, ते. ते एक बस. हे वाले कॉलेजेस राईट, चांगलं आहे. असं खूप छान व्यवस्थित सांगितलं तुम्ही. थँक्यू. थँक्यू.